गाडी बघून या. कोरगावकर या लवकर. हे फोटो सेशन नंतर या पटपट. थोडी ओळख करून घेऊ. परशुराम प्रभू मालवण. कृष्णा गवस जोडामाळ. सर मी राजेश कांडर, नांदगाव बावशी. विद्या मेस्त्री देवगड. विद्या मेस्त्री देवगड. मी नंदा राणे. हो तर माळून घे छत्रपाताने कासावडे. दीपक मेस्त्री देवगड. तालुका सांगा. नमस्कार. प्रदीप कोरगावकर वेंगुर्ला. नमस्कार. राजेंद्र गवस जोडामाळ. स्मिता दुरी सकाळ. नमस्कार. मी दीपज्योती सावंत सावंतवाडी. नमस्कार. मी दीपक राणे कणकवली. मी आम्ही द्वारा कुडा. नमस्कार. मी संतोष दुरी सिंधुदुर्ग मध्ये. मी विष्णू मोते कणकवली. आप्पा परब वेंगुर्ला. मी सुरेश वेंगुर्लेकर तारकर्ली देवबाग. नमस्कार. मी संतोष गावडे सावंतवाडी. नमस्कार. अशोक मेघारी कणकवली. नमस्कार. मी संतोष खांदारे कसाला. नमस्कार. उदय नलावडे देवगड. नमस्कार. रामकृष्ण राणे देवगड. नमस्कार. मी अशोक राणे कणकवली. नमस्कार. नरेंद्र धुरे कासारडे. नमस्कार. मी विशाल गाडी कणकवली. नमस्कार. विजय महाडी वैभववाडी. नमस्कार. प्रशांत सावंत सावंतवाडी. नमस्कार. मी नंदकिशोर सावंत सावंतवाडी. नमस्कार. मी प्रकाश परब चिंचवडे देवगड. शोभा गायकवाड कासावडे. सोनाली कांडे नांदगाव गाव. श्रीकांत वेंगुर्लेकर मालवण. नमस्कार. मी अरुण दळवी उंबर्डे. नमस्कार. आशिष राणे मालवण. नमस्कार. नांदगाव. नमस्कार. मी सुनील गायकवाड कासारडे कणकवली. नमस्कार. मी अजय पातडे गाव कासारडे तालुका गंगापूर. मी संतोष सुतार कणकवली. नमस्कार. मी ॲडव्होकेट चंद्रकांत गायकवाड, मुक्काम पोस्ट कासर्डे दरड तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग. प्रॅक्टिस करता काय? डिस्ट्रिक्ट कोर्ट. परशुराम 25 वर्ष झाली प्रॅक्टिस. मी दिसतोय ना सगळ्यांना. असं थोडं तुम्ही सगळे सिंधुदुर्गातल्या. ते चांगलं आहे. महत्त्वाचं म्हणजे मी तुमचं पहिल्यांदा मी डॉक्टर मोकड तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आमच्या बागेत आल्याबद्दल. आणि असंच दरवर्षी ट्रिपला जा. मी शेतकरी बघा. कॉलेज बघायचं पण शेतकरी बघा. विद्यापीठ बघितलं तर चांगलं आहे. आणि शेतकरी बघून त्यांच्याकडून काहीतरी घ्या. आता थोडंसं असं की आत्ता कोणतरी शेती यातलं करते असं कोण आहेत का? हात वर करा थोडीशी शेती. आणि ज्यांच्याकडे शेती आहे अशाने हात वर करा. बरं. आणि 15 दिवसांनी मुंबईहून घरी येता येईल अशी काही योजना केली. मग आता रेल्वे आहे, सगळं आहे. पुणेकर आहे सगळे. पुण्याहून रेल्वे आहे. समजलं का? तर अशी काही होऊ शकेल का? 2 दिवस 15 दिवसातनं जर तुम्ही शेतात 5 वर्ष घातलेत तर तुम्हाला आता जो पगार मिळतो कुठेतरी नोकरी असणार ना, तेवढा शेतातनं मिळेल. असे आमच्याकडे योजना आहे. पण तुम्हाला आठवड्यातनं 2 दिवस 15 दिवसात नव्हतं, महिन्यात नव्हतं. सॉरी 15 दिवसातनं 2 दिवस म्हणजे महिन्यातनं 4 दिवस हे त्या शेतात यायला लागेल. तर ते बघा. मी ही जी शेती करतोय हे 1981 मध्ये मी विकत घेतली. तेव्हा ती 16 एकर जागा आहे. 3 प्लॉट आहेत. हा एक आपण उभं तो दुसरा आणि तिसरा बाजूला आहे. आणि याच्यामध्ये ही इस्टेट त्या काळात मला 1,40,000 मिळाली होती. आणि आता त्याची व्हॅल्यू
त्यातले कोणतरी अकाउंटमध्ये असतील. हां, ठीक आहे. याची व्हॅल्यू आता 600 गुंठे धरा, गुणले 7 लाख धरा. हां, किती झाली ती बघा. साधारण 4 कोटी. हां, तर त्याच्यामुळे हे व्हायबल आहे. हां, इंग्रजी शब्द चांगला आहे तो, व्हायबल आहे. हां, आणि त्याचे वेगळे वेगळे उपयोग मग तुम्ही मला प्रश्न वगैरे विचारले ते मी तुम्हाला सांगेन. पण पहिले मी याच्यावर बागेवर येतो. ही जे आपण 2.5 एकर उभे आहोत, हे याच्यामध्ये सुपारीची बाग आहे. बाकीने सुपारीची झाडं आहेत. आणि आता नवीन शब्द नाही खरा तो, की आंतरपीक काही केलं, नुसतं नाही सुपारीचं, तर आंतरपीक केलं तर त्यातून पैसे आले तर सुपारीचं पोषण झालं पाहिजे, अशी व्यवस्था आम्ही इथे केलेली आहे. आणि अजून एक आहे की आपलं जे कंपाऊंड आहे, त्या कंपाऊंडला पण आपल्याला एक पीक घेता येतं. हां, आणि ते घेतलं की त्याच्यातून पण पैसे मिळतात. तर त्याच्यामुळे आता हे कंपाऊंड आहे, त्याला बघा तुम्ही की एक नारळ, एक फणस, एक नारळ, एक फणस, असं 2.5 एकराला 40 नारळ, 40 फणस बसलेले आहे. हां, 80 झाडांचं जे उत्पन्न येईल त्याने आतल्याचं पोषण येईल, हे इथलं प्रिन्सिपल आहे. समजलं का? आणि मग अजून काय करता येईल का, तर मग प्रत्येक सुपारीवर मिरी आहे बघा. हां हां, आपलं कोकणचं हवामान हे मिरीला अत्यंत पोषक आहे, अत्यंत पोषक. मग इंग्रजी आपल्याकडे झाले आणि भारतात आले ते मसाल्यासाठी आले. हां, आणि म्हणून मसाले आपल्याकडे उत्कृष्ट होतात. समजलं का? संजय यादवरावमुळे मला तो मसाला किंग म्हणतो. तसं काय नाही, पण मसाले होऊ शकतात.